श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामी महाराजांना प्रार्थना करते. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. उद्या आहे पौष महिन्यातील अमावस्या, म्हणजेच नवीन वर्षातील पहिली अमावस्या आहे. या अमावस्येला विशेष असं महत्त्व आहे. या दिवशी पितरांचे स्मरण करून पिंडदानाचा विधी केल्याने पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि पितरांना मोक्ष सुद्धा प्राप्त होते. यामुळे आपण या दिवशी काही सेवा करणार आहोत पितरांसाठी. ते केल्यानंतर आपल्या आयुष्यातील सर्व पितृदोष असतील, काही दरिद्री पाठीमागा असेल किंवा तुमची अडकलेले कुठलीही कामं होत नाही तर तुम्ही या दिवशी हे उपाय करायचे आहेत. असं म्हणतात, स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितले जाते की तुम्ही कितीही देवदेव करा, देवधर्म करा, पण तुम्ही पितरांचं जर काही केलं नाही, तुमचे पित्र जर नाराज असतील तर तुम्ही देव करून काही उपयोग होणार नाही. त्यामुळे तुम्हाला या दिवशी पितरांना खुश करायचं आहे, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे. आज आपण पाहूयात की पितरांसाठी आपण कोणत्या सेवा करायच्या आहेत, जेणेकरून आपले पित्र आपल्यावरती खुश होतील आणि त्यांना आपण प्रसन्न सुद्धा करू. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ थोडा जरी तुमच्या महत्त्वाचा असेल, आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला आपण पाहूयात की असे कोणते उपाय आहेत ते केल्यानंतर आपले पित्र आपल्यावरती खुश होतील. यंदा मौनी अमावस्या 19 जानेवारीला आहे, म्हणजेच उद्या बुधवार 19 जानेवारीला असणार आहे. महाकुंभमेळा आणि मौनी अमावस्येचा विशेष असा संगम जुळून आलेला आहे. शाही स्नान होणार आहे. या दिवशी तुम्हाला स्नान करायचं आहे. स्नानाला विशेष असं महत्त्व आहे. असं म्हणतात, जर तुमच्या घराजवळ कुठली गंगा नदी असेल तिथं जाऊन जर तुम्ही स्नान केलं तर आपले छोटे मोठे काही आपल्या हातून पाप घडलेले ते सुद्धा नष्ट होतात. त्यामुळे या दिवशी स्नानाला खूप असे महत्त्व आहे. पौष अमावस्या ही पौष कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते. यंदा ही अमावस्या बुधवारी 19 जानेवारीला असणार आहे. 28 जानेवारीला संध्याकाळी 7:37 सुरू होईल तर 29 जानेवारीला अहोरात्र असणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार अमावस्या ही 29 जानेवारीलाच असणार आहे. पौष महिन्याला खूप असे महत्त्व आहे. पौष अमावस्येला पितरांचं स्मरणासह दानाचे हे विशेष महत्त्व आहे. या दिवशी पुण्य मिळवण्याची खूप उत्तम संधी असते. ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून तुम्ही पितरांना तर्पण दिल्याच्या नंतर तुम्हाला दान करायचं आहे. शक्य असेल तितके तुम्ही दान करू शकता. जर तुमच्याकडे काही नसेल तर कपडे, अन्न, वस्त्र, पाणी, निवारा सर्व काही तुम्ही दान करू शकता किंवा पक्ष्यांना चारा सुद्धा तुम्ही या दिवशी घालू शकता. पहाटे तुम्हाला 5 वाजता उठायचं आहे. तुम्हाला 5:45 पासून ते 6:18 शुभ काळ आहे. तुम्ही दिवसभर स्नान दान विधी करू शकता. तसेच सिद्धी योग रात्री 9:22 पर्यंत असेल. जर तुम्हाला काही विशेष काम करायचे असेल तर हा अमृत काळ शुभ मानला जाईल. या दिवशी तुम्हाला बघा शुभ काम करायला सुद्धा काही अडचण नाही. तुम्ही असं म्हणताल की अमावस्या आहे आणि कुठलंही शुभ काम आपण या दिवशी करायला नको, तर असं काही नाही. खूप विशेष ही अमावस्या आहे. या अमावस्याला विशेष असं महत्त्व आहे. त्यामुळे या काळामध्ये तुम्हाला अमृत योग आलेला आहे. त्यामुळे तुम्ही कोणतेही काम शुभ केलं तरीही चालणार आहे. पौष अमावस्येला स्नान आणि दानाचे विशेष असे महत्त्व आहे. या दिवशी गुरु आणि सूर्य कुंभ राशीत संक्रमण करतील, परंतु 29 जानेवारीला चंद्र आणि सूर्य मकर राशीत राहतील. 5व्या घरात गुरु असल्यामुळे शुभ आणि चांगली परिस्थिती निर्माण करेल. त्यामुळे या अमावस्येचे विशेष अधिक महत्त्व आहे. या दिवशी सिद्धी योगासह त्रिवेणी योग सुद्धा तयार झालेला आहे. त्यामुळे तुम्ही या दिवशी विशेष असे महत्त्वाचे काही कामं असतील ते करून घ्या. तुमच्या हातून जेवढ्या पितरांच्या सेवा घडतील तेवढ्या करा. तसेच तुम्ही देवांच्या सुद्धा सेवा या दिवशी तुम्हाला करायच्या आहेत. आता आपण पाहूयात की पितरांसाठी म्हणजेच कावळ्याला आपल्याला कोणत्या अशा वस्तू खाऊ घालायच्या आहेत जेणेकरून आपले पित्रच आपल्यावरती खुश होतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील. तर आपल्याला काय करायचं आहे, मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत.
तुम्हाला तांदूळ घेतल्यानंतर एक पातेल्यामध्ये तुम्हाला हे तांदूळ तसेच शिजवायचे आहेत, म्हणजेच याच्यामध्ये मीठ घालायचं नाही. तुम्हाला हे तांदूळ पितरांच्या नावाने शिजवायचं आहे. त्याच्यातील शिल्लक काही ठेवायचं नाही किंवा आपण नंतर खाऊ ह्याच्यातला निम्मा भात असं नाही. तुम्ही जेवढे तांदूळ घेतलेले आहेत, भात ज्याचा केलेला आहे, तेवढे तुम्हाला पितरांना नैवेद्य दाखवायचा आहे, म्हणजेच कावळ्याला नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्हाला भात घ्यायचा आहे, भात शिजवून घ्यायचा आहे. तुम्हाला एक पंत्रवाळी घ्यायची आहे. पंत्रवाळी नसेल तर तुम्ही एक द्रोण मिळतं, ते द्रोण घ्यायचं आहे. किंवा द्रोणसुद्धा नसेल तुमच्याकडे तर एक पेपर असतो आपल्या घरामध्ये, सर्वांच्या घरामध्ये पेपर असतो. तुम्हाला पेपर घ्यायचा आहे. त्या पेपरवरती तुम्हाला तो भात जे आहे सर्व भात काढायचा आहे, शिल्लक काही ठेवायचा नाही. भात काढून घ्यायचा आहे. त्यानंतर त्या भातावरती तुम्हाला 1 चमचाभर दही घालायचं आहे. बघा, दही भाताला विशेष असं महत्त्व आहे. तुम्ही या दिवशी दही भाताचा नैवेद्य तुम्हाला पितरांना अर्पण करायचा आहे, म्हणजेच कावळ्याला खाऊ घालायचा आहे. कावळा जर आपलाही दही भाताचा नैवेद्य कावळ्याने खाल्ला तर पितरांपर्यंत ते पोचणार आहे आणि पितरांचा आत्मा जे आहे ते तृप्त होणार आहे. त्यामुळे तुम्हाला दही भाताचाच नैवेद्य करायचा आहे. तर तुम्हाला ही एक कलशामध्ये तुम्हाला पाणी सुद्धा घ्यायचं आहे. पाणी घेतल्यानंतर तुम्हाला ही पेपरमध्ये जे भात आपण घेतलेला आहे ते भात घेऊन तुमच्या कोणत्याही जिथं पक्षी येतात किंवा कावळा तुमच्या कधी बाल्कनीमध्ये येत असेल किंवा घरासमोर येत असेल त्या बाजूला तुम्हाला जायचं आहे आणि तिथं तुम्हाला दक्षिण दिशा असली पाहिजे, त्या बाजूला तुम्हाला हे भात जो आहे ते ठेवायचा आहे. दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला भात ठेवायचा आहे आणि तुम्हाला पितरांसाठी काही मंत्र सुद्धा म्हणायचे आहेत. ओम पित्राय नमः, ओम पित्राय नमः, ओम पित्राय नमः असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे भात ठेवल्यानंतर. आणि नमस्कार सुद्धा करायचा आहे की पितरांना आशीर्वाद मिळण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मग तुम्ही सकाळी हा उपाय केला 12च्या नंतर तरीही चालणार आहे, म्हणजे अमावस्येच्या वेळेत. सकाळी तर उद्या दिवसभर अमावस्या आहे तर तुम्ही उद्या हा उपाय कधीही करू शकता. तुम्ही ठेवायचा आहे नैवेद्य. तुम्ही दिवसभरामध्ये कोणी पक्षी कुठलाही खाऊ द्या किंवा कावळा खाऊ द्या, पण तुम्हाला पितरांपर्यंत तुमचा जी नैवेद्य आहे ती पोचवायचा आहे आणि त्यांचा आत्मा शांत करायचा आहे. त्यामुळे तुम्ही उद्या ही सकाळीच करा, म्हणजे 12च्या नंतर केला तरीही उपाय चालणार आहे, म्हणजे दिवसभर पक्षी येऊन खाऊन जातील. अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि पितरांसाठी स्मरण तुम्हाला मनातल्या मनात करायचं आहे किंवा तुम्ही मोठ्याने मंत्र बोलू शकता. तुम्हाला ही साधी सोपी पितरांची सेवा करायची आहे, जेणेकरून तुमचे पित्र तुमच्यावरती नाराज असतील तर ते खुश होतील. तुमची अडकलेली कामं असतील ते लवकरात लवकर होतील. त्यामुळे तुम्हाला हा उपाय आजही अमावस्या आहे, पौष अमावस्या या दिवशी तुम्हाला करायचा आहे. तर आवर्जून हा उपाय करा आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये कोणतंही संकट राहणार नाही. तुम्ही पितरांचा आधी करा, मग नंतर देवदेव करा. अशा प्रकारे तुम्हाला छोटासा हा उपाय पितरांसाठी करायचा आहे. तुम्ही कोणताही पक्षी किंवा प्राणी दारात आला तर त्याला या दिवशी तुम्ही उपाशी पोटी लावू नका.